हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, आजपासून आपण बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत ब्लाऊज जे आहे कटिंग अँड स्टिचिंग तर हे आजपासून शिकणार आहोत. तर आज ब्लाऊज क्लासचा आज पहिला दिवस आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीचे ब्लाऊज आपण कटिंग अँड स्टिचिंग करणार आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजसाठी कोणकोणते मापे, त्यानंतर तुम्हाला काय काय हवं आहे त्यात सर्व यामध्ये तुम्हाला डिटेल्स दाखवलं जाईल आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते ड्राफ्टिंग आणि कटिंग करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघणारच आहे. जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथं बघा, सर्वात अगोदर ब्लाऊज म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. कोणत्या पण गोष्टीला सर्वात अगोदर ते ते म्हणजे प्रॅक्टिस. लगेच तुम्हाला आज तुम्ही बघितलं आणि उद्या लगेच तुम्हाला येईल असं शक्य नाही. तर तुम्हाला त्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट लगेच बघितल्या क्षणी जमत नाही. तुम्ही देखील हळूहळू शिकशाल, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. तर बघा, इथं आज आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकारची ब्लाऊज यामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. तर स्टेप बाय स्टेप सर्व शिकवलं जाईल. तर त्यामध्ये तुम्हाला अगोदर मापे कशा पद्धतीने घ्यायचे, ब्लाऊजवरून मापे घेऊन कटिंग कशी करायची, तर हे सर्व डिटेलमध्ये या क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर बघा, तुम्हाला लागणारं साहित्य म्हणजे तुम्हाला एक पेन लागणार आहे आणि एक वही लागणार आहे. ते म्हणजे आपल्याला मेजरमेंट लिहिण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला स्केल देखील लागेल. तर हे बघा, अशा पद्धतीची स्केल. आता माझ्याकडे ही स्केल आहे, तुमच्याकडे जी असेल ती. त्यानंतर टेप लागणार आहे तुम्हाला. टेप हा आपला अत्यंत गरजेचा आहे. तर टेपशिवाय तुम्ही मेजरच करू शकत नाही. तर इथं टेप समजणं देखील गरजेचं आहे. ते इथं बघा, हे इकडनं जे असतं ते इंचामध्ये असतं आणि हे जे असतं ते सेंटीमीटरमध्ये असतं. तर आपलं मेन कोणतं आहे, आपल्याला इकडचं जे बॅक साईडचं आहे त्याच्याशी काहीही घेणं नाही. आपल्याला मेन जे आहे ते ह्या बाजूचं आहे. तर इकडनं आपल्याला टेप हा समजला पाहिजे. तर बघा, हे इंचामध्ये सर्व मार्किंग यावर लिहिलेली आहे. अशा तुमच्याकडे एक टेप पाहिजे. त्यानंतर बघा, हा टेप पूर्ण आता इथे बघा किती आहे, आता इथपर्यंत 57 आहे. म्हणजे हा टेप 58 ते 59 असा एवढा इंचाचा हा टेप आहे. तर तुम्हाला देखील असा एक टेप लागणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचा. त्यानंतर बघा, वही आणि पेन लागेल, स्केल लागेल. त्यानंतर तुम्हाला टेपविषयी मी माहिती सांगते का कशा पद्धतीने आपण या बुकमधूनच आपण पूर्ण कटिंग अँड स्टिचिंग ब्लाऊजची बघणार आहोत. तर हे बघा, इथं टेपबद्दल माहिती दिली. तर इथं बघा, एक टेप नेहमी 60 इंचाचा असतो. तर हा टेप 60 इंचाचाच असतो. पण इथं बघा, इथं आता 57 दिलं आहे. इथं पुढे पॅक आहे. त्यामुळे आपल्याला इथं बघायला म्हणजे समजणार नाही की किती इंचापर्यंत आहे. पण त्यांनी इथे सांगितलं आहे टेपबद्दल माहितीमध्ये, एक टेप हा नेहमी 60 इंचाचा असतो. 1 मीटर म्हणजे 40 इंच असतं. आता बघा, आता तुम्हाला हे सर्व मापे नवीन वाटत असतील, पण जेव्हा तुम्ही स्टिचिंगच्या फील्डमध्ये येशाल तेव्हा तुम्हाला हळूहळू समजेल. तुम्हाला सर्व जे मेजरमेंट आहे इंच, मीटर असेच देखील घ्यावं लागेल. तर मीटर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही बघा एखादं अस्तर घ्यायला जाशाल तर तुम्हाला 1 मीटर हवं का 80 सेंटीमीटर हवं, तर त्यासाठी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ते 1 मीटर म्हणजे 40 इंचाचा 1 मीटर असतो. आता ह्या टेपवर बघा इथे, आता इथून इथे बघायचं, तर इथं बघा असं चेक करायचं. तर इथं बघा, आता हे 40 इंच म्हणजे हा पूर्ण टेप आता इथून पुढे जो असेल ते 1 मीटर असेल. म्हणजे हे झालं 1 मीटर. त्यानंतर बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. सेंटीमीटर हे बघा इकडनं असं टेपची जी उलट बाजू असते ती सेंटीमीटरमध्ये असते बघा इथे. हे बघा, हे जे उलट आहे, हे बघा इथे जे उलट आहे ते सेंटीमीटर आहे. इथं टेपवर लिहिलेलं देखील असतं बघा सेंटीमीटर, असं CMS असं लिहिलेलं असतं हे सेंटीमीटर. पण बहुतेक आपल्याला इंचामध्येच सर्व मेजरमेंट घ्यायचे असतात. त्यामुळे सेंटीमीटरशी एवढं काही येत नाही आपला संबंध. त्यानंतर बघा, 1 फूट म्हणजे 12 इंच असतं. तर 1 फूट म्हणजे 12 इंच. तर हे देखील एवढं मेजरमेंट लागत नाही आपल्याला. आपल्याला मेन जे आहे इंच आणि मीटर एवढंच लागणार आहे ब्लाऊजसाठी. पण तिथं 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर असं देखील असतं. म्हणजे बघा, इकडनं तुम्ही ते इथं बघा, आता हे झालं 1 इंच
हे एक याच्यापर्यंत आहे, म्हणजे हे झाले 1 इंच, तर इकडनं ते 2.5 सेंटीमीटर असेल. समजलं? त्यानंतर तुम्हाला हे देखील महत्त्वाचं आहे बघा, आकडे लिहिण्याची पद्धत ते तुम्हाला समजलं पाहिजे. कारण आपण आता मेजरमेंट लिहिणार आहे, तर त्यामध्ये बघा कधी आपल्या तोंडून अर्धा इंच येईल, कधी पाव इंच येईल, पाऊण इंच येईल, 1 इंच येईल. आता मी जे तुम्हाला शिकवेल त्यामध्ये तुम्हाला असं ऐकायला भेटतील माझ्या तोंडून हे वाक्य का पाव इंच, अर्धा इंच. आता ज्या कोणी नवीन ताई असेल तर त्यांना हे समजणार नाही की पाव इंच म्हणजे किती, अर्धा इंच म्हणजे किती, पाऊण इंच म्हणजे किती. तर हे त्यांना समजणार नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला जे कटिंग करण्याच्या अगोदर सर्व डिटेलमध्ये माहिती इथं सांगते. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण आपल्याला हेच मेजरमेंट पुढे जे आपण ब्लाऊजवर कटिंग करणार आहे त्यासाठी लागणार आहे. तर बघा, आता इथं आकडे लिहिण्याची पद्धत, तर ही अक्षरी आणि अंकात आहे. तर अक्षरामध्ये जे लिहिलं आहे ते इकडे अंकात त्यांनी लिहिले. आता पाव इंच म्हणजे किती, 1/4 केलं आहे त्यांचं, म्हणजे पाव इंच. समजलं? त्यानंतर अर्धा इंच, तर अर्धा इंच म्हणजे किती, 1/2 म्हणजे अर्धा इंच. तर हे बघा, आता इथं माझं 1 इंच दिसणार नाही, कारण ते पेननी बघा असं म्हणजे वापरून टेप थोडा हे झाला आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते इकडे पुढे, म्हणजे स्पष्ट दिसेल, समजेल तुम्हाला. आता इथं बघा, 8 पासून ते 9 पर्यंत हा झाला तुमचा 1 इंच झालं. तर इथे 1 इंच, तर अर्धा इंच कशाला म्हणायचं, हे बघा इथून पुढे हा जो ॲरो दिसतोय बघा, हा ॲरो दिसत असेल तुम्हाला, तर याला म्हणायचं अर्धा इंच. समजलं? हे झालं तुमचं एक अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत 1 इंच. मध्ये जी लाईन असते ॲरोची मोठी, तिला म्हणता अर्धा इंच. समजलं? त्यानंतर पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे किती असतं, तर इथं पाव इंच मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथं वरती लिहिलं आहे पाव इंच. पाव इंच म्हणजे किती, हे बघा इथं 1 इंचाच्या वरती 2 लाईन. आता मी कधी-कधी तुम्हाला असं देखील म्हणत जाईल का 2 लाईन इथं मार्किंग करायचं, तर म्हणजे ते किती, पाव इंच. 2 लाईन म्हणजे पाव इंच. त्याच्यापुढे 2 लाईन ॲड केला तर ते होतं अर्धा इंच. त्याच्यानंतर पुढे पुढे अर्धा इंचाच्या पुढे 2 लाईन घेतल्या तर ते होतं पाऊण इंच. म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी म्हणजे पाऊण इंच. ते इथं लिहिलं आहे त्यांनी, पाऊण इंच म्हणजे 1/3 म्हणजे पाऊण इंच. समजलं? त्यानंतर 1 इंच, त्यानंतर होतो हा 1 इंच. तर हा 1 इंचचं जे मेजरमेंट आहे, यामध्ये किती मेजरमेंट येतात, तर 3 मेजरमेंट येतात. ते आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे, कारण ते आपल्याला मेजर करताना माझ्या तोंडून कुठे-कुठे म्हटलं जाईल, की पाव इंच इथं मार्किंग करायचं आहे, इथं अर्धा इंच करायचं आहे, की इथं पाऊण इंच करायचं आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, पाव इंच म्हणजे या अंकाच्या पुढे ज्या 2 लाईन असतात त्याला पाव इंच म्हणतात. त्यानंतर हा जो मधला, हे बघा ह्याला 1 इंचाच्या 1 अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत त्या मध्ये जो ॲरो असतो त्याला अर्धा इंच म्हणतात. त्या अर्धा इंचाच्या पुढे ज्या 2 लाईन त्याला पाऊण इंच म्हणतात, आणि पूर्ण इथून ते इथं ह्या ज्या 2 मोठ्या लाईन असतात त्याला 1 इंच म्हणतात. समजलं? त्यानंतर 1/2 इंच. तर 1/2 इंच म्हणजे किती? आता समज हे इथून ते इथपर्यंत 1 इंच येते, याच्या पुढे 2 लाईन म्हणजे 1/2 इंच. किती झालं? 1 इंचाच्या पुढे 2 लाईन म्हणजे 1/2 इंच. त्यानंतर 1.5 इंच. 1.5 इंच म्हणजे बघा, हे बघा परत ह्या ॲरोपर्यंत आलं, म्हणजे हे 1 आणि हे अर्धा, हे झालं 1.5 इंच. त्यानंतर पाऊण इंच, 1.25-2 इंच समजायचं. 1.25-2 इंच म्हणजे किती? पुन्हा अर्धा इंचाच्या पुढे 2 लाईन म्हणजे झालं 1.25-2 इंच. आता इथे हे किती येईल? आता 8 पासून ते इथं धरलं तर आपण 9.5 इंच, म्हणजे हे बघा इथं अंक आहे ना पुढे 10चा, मग तर किती, 9.5 इंच. म्हणजे 10 इंचाला 2 लाईन कमी म्हणजे 9.5 इंच. नंतर 2 इंच म्हणजे आता इथून ते इथं, हे बघा हे 1 आणि हे 2, हे झालं तुमचं 2 इंच. अशा पद्धतीने हे टेपचे जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला येणं गरजेचे आहे. कारण आपण जेव्हा कटिंग आणि स्टिचिंग करू तर त्याच्यामध्ये हे अंक आणि हे अक्षरं बोलल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते देखील समजले पाहिजे का कशा पद्धतीने कोणत्या याला काय म्हणता, कसं म्हणता, हे समजणं गरजेचं आहे. तर हे बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरी काढून घेतला तरी काही हरकत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का टेपबद्दल माहिती आणि आकडे लिहिण्याची पद्धत ही महत्त्वाचं आहे. आकडे लिहिण्याची पद्धत, कारण हेच आपण टेपवरून इंच, पाऊण इंच, अर्धा इंच, 1 इंच हे आपण बोलणार आहे, आणि हे आपल्या मेजरमेंटमध्ये देखील येणार आहे. तर ही एवढी अशी माहिती, तर ही आपली गरजेची. तर या माहितीवरूनच आपण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहे. तर बघा, आता आपण यामध्ये काय काय बघणार आहे, तर आता ह्या शिवण क्लासमध्ये सर्वात अगोदर आपण बघणार आहे साधं 4 टक ब्लाऊज.
जे साधं जे बघा आजी लोकं घालतात ते ब्लाऊज यामध्ये अगोदर तुम्हाला शिकवलं जाईल. तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला ब्लाऊजवरून मेजरमेंट कशी घ्यायचे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं जाईल. ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन दाखवले जातील. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथं कटिंग देखील कार्डशीटवर दाखवली जाईल. ती इथं बघा तुम्हाला न्यूजपेपर देखील लागेल. कारण तुम्हाला जी मार्किंग आहे, आता मी इथं न्यूजपेपर न वापरता कार्डशीट पेपर वापरेल. कारण तुम्हाला जी मी मार्किंग करते ती तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठी मी कार्डशीट पेपर वापरेल. आता तुम्हाला न्यूजपेपर वापरायचा आहे का? तर प्रॅक्टिससाठी तुम्हाला तुमचे मार्किंग व्यवस्थित समजतील. तुम्ही न्यूजपेपर वापरला तरी काही हरकत नाही. समजलं? त्यानंतर बघा तुम्हाला जे मेजरमेंट ते व्यवस्थित तिथं जसे दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला त्याच मेजरमेंटनुसार तुम्ही तुमचे मेजरमेंट वापरून तिथं ब्लाऊजची कटिंग करायची. तर अगोदर आपण 4 टक ब्लाऊज शिकू, त्याची कटिंग शिकू, त्यानंतर त्याची स्टिचिंग शिकू. त्यानंतर मेन म्हणजे कटोरी ब्लाऊज, कटोरी ब्लाऊजची कटिंग, कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग, त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज, प्रिन्सेस कटची ब्लाऊज कटिंग, प्रिन्सेस कटची स्टिचिंग. त्यानंतर बघा 3 प्रिन्सेस कट म्हणजे क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट, त्यानंतर त्याची देखील स्टिचिंग. म्हणजे स्टेप बाय स्टेप हे सर्व प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला यामध्ये शिकवले जातील. अजून देखील काही ॲडव्हान्स ब्लाऊज आहे ते देखील यामध्ये शिकवले जाईल. त्यानंतर बघा बाह्यांचे प्रकार, स्लीवचे जे प्रकार आहे ज्या ट्रेंडिंगमध्ये फुगाबाई, गोपीबाई, त्यानंतर बघा फिश कट बाई, तर ती सध्या फिश कट देखील बाई खूप म्हणजे ट्रेंडिंगमध्ये चालते. तर ती बाई असे बाह्यांचे जे स्लीवचे प्रकार आहे ते देखील यामध्ये तुम्हाला या क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जाईल. त्यानंतर बघा तुम्हाला पाठीमागचे जे नेक आहे, पाठीमागचे बॅक साईडचे पॅचवाले, बोटनेक असे विविध प्रकारचे जे आहे ते तुम्हाला त्या डिझाईन देखील तुम्हाला इथं दाखवल्या जाईल. स्टिचिंग करून देखील दाखवल्या जाईल. तर ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय सर्व तुम्हाला फ्रीमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जे कोणी नवीन शिकणारे असेल त्यांनी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो करायचं आहे. आणि तुम्हाला इथं डिटेलमध्ये सर्व मेजरमेंट कसे घ्यायचे, कटिंग कशी करायची हे सर्व शिकवले जाईल. तर बघा या पद्धतीने आपण आता आज क्लासचा आपला पहिला दिवस आहे. त्यामुळे यामध्ये मी तुम्हाला फक्त जी नॉर्मल जी माहिती आहे ती तुम्हाला गरजेची ती इथं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. टेपबद्दल माहिती, टेप कसा असतो, त्यानंतर आकडे लिहिण्याची पद्धत म्हणजे आकडे अक्षरी कोणते, अंकात कसे असतात, त्याच्यानंतर अक्षरात कसे असतात, तरी हे तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर ब्लाऊजसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते देखील सांगितलं. एक टेप लागेल, एक स्केल लागेल, एक पेन, एक वही. तुम्हाला वही पेन तर गरजेचे आहे कारण मेजरमेंट लिहिण्यासाठी. त्यानंतर न्यूजपेपर लागेल. तुम्ही मार्कर घ्या किंवा स्केच पेन देखील घेतला तरी काही हरकत नाही. हे बघा अशा पद्धतीचा मार्कर किंवा स्केच पेन वगैरे तुम्ही घेतला तरी चालेल. तर हे तुम्हाला तिथं लागणार आहे कटिंगसाठी. त्यानंतर स्टिचिंगचं जे पुढं असेल ते तुम्हाला तिथं दाखवलं जाईल. तुम्हाला स्टिचिंगसाठी काय काय लागणार आहे. साधा ब्लाऊज असेल तर साध्या ब्लाऊजला काही हरकत नाही. साधा ब्लाऊज आपण साध्या ब्लाऊज पीसवरच कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. अगोदर सर्वात मेन म्हणजे आपली बेसिक जो पाया आहे तो आपण इथं पक्का करणार आहे. तर साध्या स्टेपपासूनच आपण पुढे शिकत जाणार आहे ॲडव्हान्सपर्यंत. तर यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकवले जातील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे. त्यानंतर एक म्हणजे तुम्हाला मशीन देखील येणं गरजेचं आहे. तर मशीनसाठी बघा तुम्हाला जर तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही अगोदर त्यावर साध्या अशा टीप मारून बघा. म्हणजे तुम्हाला जर मशीन साध्या टीप जर मारता आल्या त्यानंतर ब्लाऊज देखील हळूहळू स्टिच करता येईल. एकाच प्रयत्नात सर्व काही शक्य नाही. तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करायची, हळूहळू सर्व जमेल. टेन्शन घ्यायचं नाही. आपण सर्व बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत यामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्हाला मशीनविषयी काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आपण मशीनचं देखील इथं व्हिडिओ बनवू, डेमो कशा पद्धतीने तुम्हाला मशीन वगैरे चालवायची ते देखील बनवू. तर चला आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं जी बेसिक आहे ती माहिती इथे सांगितली क्लासच्या पहिल्या दिवसात. आता उद्याचा आपण जो दिवस असेल दुसरा त्यामध्ये आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊज कट करून दाखवणार आहे कशा पद्धतीने मेजरमेंट वगैरे घ्यायचे. तर हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल. तर सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जे आपल्या चॅनलवर जे आहे त्यांना म्हणजे जे खूपच काही बिगिनर्स आहे त्यांना खूप शिकायची इच्छा आहे घर बसल्या, तर त्यांच्यासाठीच खरी ही सिरीज चालू केली. तर सर्वांनी नक्की जॉईन करा आणि स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप आहे ते फॉलो करा.
तुम्ही देखील डिझायनर ब्लाऊज शिवायला शिकशाल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.